रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. निरूपण सादर करतायत हरिभक्त परायण हरिहर महाराज दिवेगावकर. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय विठ्ठला विठ्ठला आमच्याकडे संत देवाची वारी करतात असं नाही हो, देव वारी करतो संताची. विठ्ठला 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 विठ्ठला. संत वारी करतात नवल नाही, देव संतांची वारी करतो. देव संतांकडे जातो. ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याला पांडुरंगाला यावं लागतं. हे संतांचं मोठेपण. पांडुरंगा अलंकापुराला पांडुरंग येतात आणि समाधिस्थ केले. ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला पांडुरंग येतात. ऐका, आणि एक सांगू, आपण देवाकडे जाणं एक गोष्ट आहे, आपल्या स्वार्थासाठी जातो आपण, पण देव जेव्हा आपल्याकडे येतो, शब्द ऐका, फरक आहे की नाही. आपण देवाकडे जाणं याच्यात आपला निहित स्वार्थ आहे, चला बाबा आपली अडचण आहे चला, पण देव आपल्याकडे येतो. मला सांगा, आपलं काम देवाकडे पडावं का देवाचं आपल्याकडं पडतं? कुणाचं कुणाकडं बोला. आपलं संत ते नाहीयेत ज्यांचं काम देवाकडे पडतं, देवाचं काम ज्यांच्याकडे पडतं ते संत आहेत. विठ्ठला विठ्ठला ज्यांच्याशिवाय देव राहू शकत नाही, ज्यांच्या ठिकाणी देव रमतो. भक्ताची व्याख्या 2 प्रकारे आहे. राम शब्दाची व्याख्या 2 प्रकारे. राम आहे की नाही, राम मंदिर झालं आता म्हणून सांगतो. राम शब्दाची व्याख्या 2 प्रकारे. रमन्ते योगिनो यस्मिन्,
नित्यानंदे चिदात्मनी इति रामपदे नासो प्रत्ययाभिधीयते. जे लोक रामात रमतात, जे भक्त, जे योगी लोक, भक्त लोक ज्याच्यात रमतात तो राम. पण एक दुसरी व्याख्या आहे, समास बदलायचा फक्त. जो योगी लोकांमध्ये भक्तांमध्ये रमतो तो राम. देव भक्तामध्ये रमतो ना, त्याला वैकुंठात कर्मेणा झालं. ज्या सुखाकारणे देव वेडावला, ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. ज्या सुखाकारणे देव वेडावला, ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संता सदनी. जो निर्गुण निराकार परब्रह्म ईश्वर आहे, जो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अखंड एकरस भगवंत आहे, त्याला जमेना त्या परब्रह्म रूपात, त्याला कर्मेना एकाकी न रमते द्वितीय मिच्छत. श्रुतिवाक्य आहे, उपनिषद सांगतंय एकाकी न रमते. मग रमते कुत्र रमते, रमला कुठे? मग हे ब्रह्मांड तयार केलं पण मन लागलं का? हे जग तयार केलं पण मन लागलं का देवाचं? कर्मेना त्याला. अहो बरेचसे जीव जंतू निर्माण केले, घोडे निर्माण केले, हत्ती निर्माण केले, माकडं निर्माण केले, छोटे मोठे किडे कीटक, काय काय काय. कीटकांचं पण एक शास्त्र आहे बरं का, कीटकशास्त्र. सगळं तयार केलं पण मन लागे ना. मग देव रमले कुठं? देवाचं मन लागलं कुठं? जिथे संत आले, जिथे संतांचं स्वरूप आलं, देव तिथे रमतो. ज्ञानोबारायांना समाधीला बसवताना भगवान पांडुरंग रडायला लागलेत. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात, हुंदका देऊन रडायला लागले आणि देवाचे अश्रू ओघळलेले रुक्मिणीच्या हातावर पडले. रुक्मिणी मातेने विचारलं, देवा एवढे साधू, एवढे ऋषीमुनी महात्मे बघितले, तुम्हाला इतकं रडताना पाहिलं नाही का? एवढं वियोगाचं दुःख होत आहे का? ज्ञानोबाराला समाधीला बसवताना तुम्ही इतकं रडता, कशा करता? पांडुरंगाने सांगितलं, रुक्मिणी जगात मी बरेच ऋषी पाहिले, मुनी पाहिले, साधू पाहिले, पण असा नाही, असा नाही. देवो म्हणते रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी. हाची एक योगी. चमत्कार जादू बिदू गुंडाळून ठेवा रे बाबांनो, आम्हाला कोण झुकवणार आहे तुम्ही? आम्ही जीवनाच्या दुःखाला कंटाळणारे माणसं नाहीत. आम्ही दुःख मागून घ्यायला तयार आहोत. आमचं जेवढं पाप आहे ना देवा, त्याच्यापेक्षा दुप्पट दुःख द्या, अडचण नाही. फक्त तुमचा विसर पडू नये, तुमच्या चरणापर्यंत आम्ही पोहोचावं, पोहोचवणारे संत आम्हाला भेटावेत, याच्यासाठी आमची प्रार्थना आहे. आम्हाला काही नको आहे दुसरं. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. जीवनातल्या दुःखाला कोण कंटाळतं? कोण कंटाळतं बायकोच्या कटकटीला? कोण कंटाळतं जीवनात असलेल्या गरिबीला? आम्ही भोग दुःख, त्याची अडचणच नाही. भारतीय तत्वज्ञानाची बैठक दारिद्र्य दूर करण्याकरता नाही. भारतीय तत्वज्ञानाची बैठक जीवनातल्या रोजच्या समस्या दूर करण्याकरता नाही. भारतीय तत्वज्ञानाची बैठक एकाच गोष्टीसाठी आहे की हे जीवन जे नश्वर आहे, ते नश्वर जीवन सोडून आम्ही अविनाशी भगवंतापर्यंत पोहोचावं, याच्याकरताच आमच्या जीवनाचा सदुपयोग करायचा आहे. काय सांगितलं उपनिषदात? असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय आणि मृत्योर्मा अमृतम गमय. ही जर श्रुतीची घोषणा असेल, वेदवाक्याची घोषणा असेल, तर आम्ही बाकीच्या गोष्टीच्या कटकटीमुळे रडणारे लोक नाही आहेत. काटा मोडला, मला दुखणं आलं, मी आजारी पडलो, याच्यासाठी रडणारे आमचे लोक नाही आहेत. भारतीय लोकांची ही सशक्तता होती. आमच्यावर दुसऱ्या पाश्चात्य लोकांनी इथं येऊन आक्रमणं केली, आमच्या डोक्यात भूतं घुसवली. पण मूळ संस्कृतीचा पाया, आम्हाला गरिबीची अडचण नाही आहे, आम्हाला भुकेने उपाशी राहण्याची अडचण नाही. असंही आम्ही महिनाभर उपाशी राहतो 12 महिन्यात, बरोबर आहे? एकादशी किती बोला? 12 दोन्ही 24. कृष्णाष्टमी, रामनवमी, वामन जयंती, नृसिंह जयंती, परशुराम जयंती, 5 झाले. किती झाले? 29 दिवस. 24 आणि 5 महिना झाला की नाही?
महिना महिना 2-2 महिने आम्ही उपाशी राहणारे माणसं आहोत. उपासमारीची अडचण नाही, आम्हाला दागिन्याची अडचण नाही, आम्हाला रोजच्या कटकटीची भांडणाची अडचण नाही. अडचण एकच आहे, आम्हाला या नश्वर जगामध्ये येऊन अविनाशी भगवंताची प्राप्ती करायची आहे. आणि ते करून देणारे जे संत आहेत ते आमच्या जीवनात यावेत, याच्यासाठी प्रार्थना, याच्यासाठी तळमळ आहे. विठ्ठल विठ्ठल न लगे मुक्ती धन संपदा आणि संत संग देई सदा. त्यांनी काय केलं, 2 मूर्त्या आणल्या. एक रामाची मूर्ती आणली, एक येशूची मूर्ती आणली. आणि आणून त्या लोकांना दाखवलं की बाबा जो खरा देव असेल तो पाण्यात बुडणार नाही, जो खरा देव असेल तो पाण्यात बुडणार नाही, तरेल. आता त्यांनी आयडिया काय केली होती ऐका. रामाची मूर्ती आणली होती दगडाची आणि येशू ख्रिस्ताची मूर्ती आणली होती लाकडाची. माझी भाषा कळते ना? हो. आता कोणती मूर्ती बुडणार बोला? रामाची मूर्ती, कारण ती कशाची आहे? दगडाची. आणि ख्रिस्ताची मूर्ती तरणार, कारण ती कशाची आहे? लाकडाची. लाकडाची. लाकूड असं पाण्यात लगे बुडत नाही. त्याने टाकून दाखवलं, म्हणाले बघा रामाची दगडाची मूर्ती बुडाली रे बाबांनो, हा ख्रिस्त आहे, हा बुडत नाही, बघा किती महान आहे. तेवढ्यामध्ये एक आदिवासी माणूस उठला आणि त्यांनी सांगितलं आमच्याकडे देवाची परीक्षा जलपरीक्षा नसते, अग्निपरीक्षा असते. विठ्ठल विठ्ठल. आता अग्निपरीक्षा जेव्हा होईल तेव्हा त्याच्या देवाचे काय हाल होतील याचा विचार करा. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला माहिती आहे सगळं, जीवनातल्या दुःखांना आम्ही मोजितच नाही केवढ्याचे म्हणून. ही गरिबी असेल, ही भूकमरी असेल, आमच्या घरातल्या कटकटी असतील, नवरा बायकोची भांडणं असतील, सासूनाची भांडणं असतील, आम्ही करू, आम्ही भोगू दुःख, त्याची अडचण नाही आम्हाला. आमची अडचण वेगळी आहे. हा भारत देश अध्यात्माचा भोगता आहे, हा भारत देश खऱ्या संतांना मानणारा आहे. इथे ज्ञानाची पूजा होते, इथे धनाची पूजा होत नाही, इथे संतांचं पूजन होतं, इथे प्रतिष्ठितांची पूजा होत नाही. आम्ही राजांची नावं विसरून गेलो, परंतु आम्हाला ऋषीमुनी कधी विसर पडत नाहीत, साधू संत कधी विसर पडत नाहीत. 700-750 वर्षामध्ये या भारत देशामध्ये कितीतरी राजे रजवाडे झाले असतील. आपल्या महाराष्ट्रातच कितीतरी लोक होते. मराठवाड्यावर मीर उस्मान अली खानचं शेवटचं राज्य होतं निजामाचं. त्यांच्या 7 पिढ्यांनी राज्य केलं. कुणाच्या लक्षात आहे त्यांच्या 7 पिढ्यांची नावं सांगा? पण ज्ञानोबा तुकाराम म्हणलं की आमचं हृदय भरून येतं. आणि वेड्यातल्या वेड्या माणसासमोर म्हणा ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. कशामुळं? आणि आमची एक समाधी आळंदीला आहे, तो कैवल्य साम्राज्याचा राजा आहे, कोण्या राज्याचा राजा नाही. कैवल्य साम्राज्याचा राजा आहे, भक्ती साम्राज्याचा राजा आहे. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. पण गोष्ट सांगतो, गोमातेची सेवा करायला लोक विसरले, तेव्हापासून आपल्या धर्माचं पतन सुरू झालंय. विठ्ठल विठ्ठल.